गणित अवघड आहे असं का वाटत असावं? म्हणजे त्याच्या स्वरूपामुळे वाटतं का शिकवण्याच्या पद्धतीमुळे वाटतं? याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? सोपं अवघड तसं पाहिलं तर ह्या संकल्पना सापेक्ष आहेत. काही विद्यार्थी तुम्हाला शाळेमध्ये असे आढळतील की ते म्हणतील की आम्हाला गणित खूप आवडतं आणि काही जण म्हणतील आम्हाला गणित कठीण जातं. तर मुळात विषय कसा आहे, तर माझ्यासारखा गणितातला माणूस असं म्हणणार की गणित हा सोपा विषय आहे. पण मी गणिताचा आहे म्हणून असं म्हणणं असं नाही. मला त्याचं कारण सांगता आलं पाहिजे की गणित हा सोपा विषय का आहे. ते गणिताचा डोंगर हा पायऱ्यांनी चढावा लागतो असं तुम्ही त्याच्यात वर्णन केलेलं आहे, ते अगदी यथार्थ आहे. तर ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? तर बरोबर आहे, आम्हाला रूपकांच्या भाषेत बोलायची सवय असते आणि गणित हा खरोखर एक मोठा काहीतरी डोंगर आपल्यासमोर आहे असं प्रत्येक मुलामुलीला वाटत असतं. तर ही गोष्ट खरी आहे, पण हा डोंगर कसा आहे तर त्याला पायऱ्या आहेत. तो काय नुसता हिमालयासारखा अवघड असा डोंगर नाही, तर त्याला पायऱ्या पायऱ्या असणारा असा तो डोंगर आहे. आता तुम्ही बघा की 2x2 ह्याचं उत्तर कोणीही देईल. 2x2 4. आता हेच विचारलं की बेत्रिक किती, तर 6 हे देईल. म्हणजे पहिल्या पायरीवर 2 + 2 4 असतं किंवा 2x2 4 असतं. दुसऱ्या पायरीवर 2x3 6 असतं. तर ह्या पायऱ्या समजायला सोप्या आहेत. तर असं करत करतच आपल्याला तो चढावा लागतो. याला जोडून मी एक प्रश्न घेते की पूर्वी सगळेजण पाढे पाठ करायचे आणि हल्ली असं बघायला मिळतंय की शाळेतल्या मुलांचे पाढे पाठ नसतात, पण त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना गुणाकार भागाकार करण्यात अडचणी येतात. तर तुमचं काय मत आहे, पाढे पाठ असायला पाहिजेत ना? माझं वैयक्तिक तर मत असं आहे की पूर्वापार म्हणजे मी बोकील सर किंवा आपण जेव्हा शाळेमध्ये शिकत होतो तेव्हा 30 पर्यंतचे पाढे हे पाठ करायला लागायचे. अगदी पावकी निमकी वगैरे पावकी निमकी वगैरे सुद्धा होती. तर पाढे पाठ करणं आवश्यक आहे.